नमस्कार मित्रांनो, मी आहे सिद्धेश प्रभू अँड वेलकम बॅक टू थोडा मंच थोडा ट्रॅव्हल। साऊथचा फेमस ब्रेकफास्ट हा आहे डोसा आणि त्यात सध्या ट्रेंडिंग चाललाय तो म्हणजे बेने डोसा। म्हणूनच हा बेने डोसा ट्राय करायला आपण आलेलो आहोत थुप्पा डोसा हाऊस कांदिवली ईस्टला। कन्नड मध्ये थुप्पा म्हणजे घी, ज्याला आपण मराठीत तूप असं म्हणतो। या दोन्ही वर्ड्सचं सिमिलॅरिटी पण आहे थोडंफार, म्हणून हे दोन्ही साऊंड पण सेम करतात, थुप्पा आणि तूप। पण त्याच्यात काय रिलेशन आहे आपण हे इग्नोर करूया आत्ता, कारण आपण जाणार आहोत आतमध्ये बेने डोसा ट्राय करायला। रेस्टॉरंट तसं छोटं आहे, बट दे हॅव इंडोर अँड आउटडोर सिटिंग एरिया। प्लस ज्यांना उभं राहून ब्रेकफास्ट एन्जॉय करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा तसे टेबल्स अरेंज केलेले आहेत। दे हॅव मेन्यू डिस्प्लेड ऑन स्क्रीन आणि इथे तुम्ही सेल्फ ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकता। अच्छा, बेने डोसा आणि साधा डोसा ह्यात फरक काय? तर बेने डोसा आहे ना, हा जास्त बटरी असतो, कारण बेने ह्या शब्दाचा अर्थच ऍक्च्युली बटर आहे। सो आपण आज यांचा स्पेशल बेने डोसा ट्राय करणार आहोत। त्याचबरोबर ओपन मसाला डोसा आणि लीफ इडली सुद्धा आपण ट्राय करून बघणार आहोत। ही डिश बनवायला आणि दिसायला थोडी युनिक आहे, कारण ह्याला पानाच्या कोन मध्ये बनवलं जातं। छान सॉफ्ट आहे आणि ह्याच्यावर पोडी मसाला आणि घी घातल्यामुळे रेग्युलर इडलीपेक्षा थोडी वेगळी टेस्ट आहे याची। हा ओपन डोसाचा कन्सेप्ट मे बी आणखीन ठिकाणी असेलही, पण मी पर्सनली इथेच पहिल्यांदा बघतो। आपण इथे मुंबईत जसे एकदम थिन मसाला डोसाच खातो, हा तसा नाहीये। हा ऍक्च्युली प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल डोसा आहे, म्हणजे थोडा थिक अँड सॉफ्ट। मस्त बटाट्याची भाजी आणि त्यावर लोणी। आहा, भाजीपेक्षा जास्त मजा हे त्या लोण्यामध्येच आहे। हा नुसता खायला पण खूप छान लागतो बिकॉज ऑफ घी अँड पोडी मसाला। ऍक्च्युली पोडी आणि घी हे खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे। आणि हा डोसा दिसायला जितका क्रिस्पी आहे, हा तोडताना आणि चावताना सुद्धा तितकाच क्रिस्पी आहे। आणि मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये, कारण हे बनवल्यानंतर ते हे टेस्ट करण्यामध्ये साधारण अर्धा एक तासाचा गॅप झालेला, कारण आम्ही बाकीचे सॉर्ट्स पण घेत बसलेलो, पण इतक्या वेळेनंतर सुद्धा हा तितकाच क्रिस्पी होता। सो इमॅजिन ईटिंग दिस व्हेन सर्व्ड हॉट। एंड साउथ का ब्रेकफास्ट कंप्लीट करना है तो फिल्टर काफी तो बनता है। टेस्ट छानच आहे ह्याची, बट व्हॉट आय लव्ड मोर इज द ग्लास इन विच इट इज सर्व्ड। आणि बाहेर खूप ऊन किंवा गरमी असेल तर इथे कोल्ड कॉफीचं पण ऑप्शन अवेलेबल आहे। सो तुम्ही सुद्धा या डोसा हाऊसला व्हिजिट द्या आणि तुमचा फेवरेट डोसा कोणता आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।
तुमचा सपोर्टच आम्हाला मोटिवेट करतो अशा आणखीन जागा एक्सप्लोर करायला आणि नवीन नवीन व्हिडिओज बनवायला. टिल देन खा, फिरा, मजे करा. चीयर्स.